अपंग व्यक्तींचा दारिद्र्य रेषा यादीत समावेश करावा आदी प्रमुख मागणीसाठी संगमनेर येथे शिवसेना नगर जिल्हा अपंग सहाय्य सेनेनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात अपंग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। संगमनेर विश्रामगृहावरून घोषणा देत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला। अपंगांना 2000 रुपये मानधन मिळावं, गावाबाहेर गेलेलं सेतू कार्यालय शहरात सुरू करावं आदी मागण्या अपंग बांधवांनी याप्रसंगी केल्या। अपंग भगिनींनी देखील आपल्या समस्या याप्रसंगी मांडल्या आहेत। आता इथून माग पण बऱ्याच मागण्या केल्या पण एक पण उपयोग असं म्हणजे झालाच नाही। देतो म्हणतात काही देत पण नाही। असं अपंगांना 600 रुपये महिन्यात देतात। 600 रुपये महिन्यात काहीच होत नाही। 6 ठिकाणी जातात, एक दिवसात होऊन जातात। तर 2000 रुपये मागतो आम्ही, लई नाही मागत, 2000 रुपये मागतो तरी द्यायला सरकार देत नाही। दिले पाहिजे, त्यांनी आनंदाने दिले पाहिजे, 2000 रुपये मंजूर केले पाहिजे। प्रांत कार्यालयाच्या गेटवर हा मोर्चा आला असता पोलिसांनी हा मोर्चा अडवला। गेट समोर उभं न राहता एका बाजूला उभं राहावं, यावरून पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात याप्रसंगी शाब्दिक चकमक देखील घडली। अपंगांची तहसील कार्यालयात अडवणूक होत असल्याची तक्रार याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। अपंगांना घरकुल योजना मिळाली पाहिजे, अपंगांना दारिद्र्य रेषेचे कार्ड मिळाले पाहिजे। ज्या अपंगाला जो काम धंदा करू शकत नाही अशा त्रस्त अपंगाला जो 600 रुपये महिना जो आहे तो 2000 रुपये मिळावा, यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन, मोर्चे, उपोषण केलेले आहेत, तरी आम्हाला अजून न्याय मिळाला नाही। का नाही न्याय मिळत आम्हाला? दरम्यान नायब तहसीलदार अजय मोरे, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारलं। या मोर्चात संगमनेर तालुक्यातील अपंग बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।